We are studying the chapter semiconductors, and from that chapter you studied about the PN junction diode. In today's lecture we will discuss about the resistance of the PN junction diode in forward bias mode. Here I have drawn the IV characteristic of PN junction diode. Here it is the first quadrant. In the first quadrant there is forward bias characteristic of PN junction diode, and here in the third quadrant here it is the reverse bias characteristic of PN junction diode. We studied about this. So या ठिकाणी बघा, आपण हा जो फॉरवर्ड बायस मोड मध्ये PN जंक्शन डायोड कसा वर्क होतो त्याची IV कॅरेक्टरिस्टिक म्हणजे द ग्राफ बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड व्होल्टेज ही काढलेली आहे, आणि या ठिकाणी ही रिव्हर्स बायस मध्ये काढलेली आहे. पण जर आपल्याकडे PN जंक्शन डायोड आयडियल असेल तर फॉर दॅट आयडियल डायोड द रेजिस्टन्स इज 0 इन फॉरवर्ड बायस मोड अँड द रेजिस्टन्स इज इन्फिनिटी इन रिव्हर्स बायस मोड. म्हणजे ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आयडियल डायोडसाठी कशी असणार आहे बघा, व्ही आणि आय व्ही कॅरेक्टरिस्टिक. आता फॉरवर्ड बायस मोडमधले हे जे नेचर ऑफ ग्राफ आहे इट विल बिकम लाईक दिस. या पद्धतीनं याच्या ऐवजी या नेचरऐवजी हे असं नेचर आपल्याला ग्राफचं मिळतं, बिकॉज द रेजिस्टन्स ऑफ आयडियल डायोड इज 0. नाव इन केस ऑफ रिव्हर्स बायस मोड the resistance is infinity, so instead of the nature like this we will get the nature straight line along the x axis. आता या ठिकाणी बघा, आयडियल डायोड असेल तर फॉरवर्ड बायससाठी रेजिस्टन्स 0 असल्यामुळं या पद्धतीनं ग्राफ आलेला आहे, आणि रिव्हर्स बायसमध्ये या पद्धतीनं अलॉंग द एक्स ॲक्सिस आपल्याला ग्राफचं नेचर मिळालेलं आहे. ठीक आहे. सो as the resistance is one of the most important property of PN junction diode, we will discuss now here the resistance in case of forward bias mode, and it has two resistances, static resistance and dynamic resistance. So first of all we will take the static resistance in case of forward bias mode. आता static resistance म्हणजेच stable, we should say not changing, so that DC resistance capital R into capital RG. DC resistance or the static resistance means it is the ratio of potential difference across the PN junction diode to the current flowing through the PN junction diode at a particular voltage. म्हणजे एका पर्टिक्युलर व्होल्टेजला, समजा आपण हा PN जंक्शन डायोड असेल, इथे P किंवा एनोड, P रिजन, N रिजन म्हणजे कॅथोड, आणि मग हा जर आपण इलेक्ट्रिक कनेक्शनमध्ये घेतलेला असेल, सर्किटमध्ये जोडला, तर या PN जंक्शन डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज डिवायडेड बाय द करंट फ्लोईंग थ्रू द PN जंक्शन डायोड जर आपण केलं ॲट ए पर्टिक्युलर व्होल्टेज तर वी गेट द स्टॅटिक रेजिस्टन्स. आता या ठिकाणी बघा, हा फॉरवर्ड बायस मोडमध्ये जर आपण एखादं पर्टिक्युलर व्होल्टेज घेतलं, म्हणजे V0 हे जर मी आत्ता पर्टिक्युलर व्होल्टेज घेतलं तर त्या पर्टिक्युलर व्होल्टेजला किती करंट त्या PN जंक्शन डायोडमधून फ्लो होतोय, सपोज इट इज I0, या IV कॅरेक्टरिस्टिकवरून आपल्याला मिळाला तो I0. तर या पर्टिक्युलर व्होल्टेजला आपण जर VO अपॉन IO जर केलं तर आपल्याला हा स्टॅटिक रेजिस्टन्स किंवा DC रेजिस्टन्स मिळणार आहे. ठीक आहे. आता V0 आणि I0 हे आपण मी ग्राफवर दाखवलेलं आहे म्हणून त्यांचा रेशो घेतलेला आहे. नाव द सेकंड रेजिस्टन्स इज डायनॅमिक रेजिस्टन्स स्मॉल rg. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज AC रेजिस्टन्स. वी कॅन से इट इज चेंजिंग रेजिस्टन्स. पण आता इथं आपण एका पर्टिक्युलर अप्लाइड व्होल्टेजला ॲट ए पर्टिक्युलर अप्लाइड व्होल्टेज इफ वी टेक द रेशो ऑफ change in voltage to the change in current, then we get this dynamic resistance. ठीक आहे. मग आता आपण या फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिकमध्ये हे बघूया. आता एक पर्टिक्युलर अप्लाइड व्होल्टेज आपण हे घेतलेलं आहे, आणि त्या व्होल्टेजला चेंज इन व्होल्टेज आणि चेंज इन करंट आपण घेणार आहोत. म्हणजेच काय, तर त्या पर्टिक्युलर व्होल्टेजला आपण जर टँजंट काढला ग्राफला, आणि जर त्या टँजंटचा जर आपण स्लोप घेतला, आता आपल्याला माहिती आहे स्लोप म्हणजे काय, तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. बट इफ वी ऑब्झर्व दिस IV कॅरेक्टरिस्टिक, अलॉंग द y axis there is current and along the
एक्स ॲक्सिस देअर इज व्होल्टेज. म्हणजे हा जो स्लोप आलेला आहे तो आपल्याला कसा मिळणार आहे तर डेल्टा आय अपॉन डेल्टा व्ही. म्हणजे इथं जर आपण आलेल्या स्लोपचा रेसिप्रोकल घेतला so then we will get the dynamic or AC resistance of that PN junction diode. Okay, so here now we will take applications of semiconductors and the PN junction diode. So PN junction diode is the basic block of all semiconductor devices. So if we take one of them is solar cell. You know about solar cell. It converts solar energy into electric energy. म्हणजेच आपण बघितलेलं आहे सोलार सेल आपल्याला माहिती पण आहे. इट कन्वर्ट्स सोलार एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. In remote area, in order to produce electricity, these solar cells are used. Also in satellites, space station, satellite probes, these solar cells are used. Second one is the photoresistor. In case of photoresistor, if light incident on that PN junction diode, its resistance changes. Means the resistance of that PN junction diode depends on the incident light, that is called as photoresistor. Third one is LED. The long form of LED is light emitting diode. आता हा सुद्धा PN junction diodeच आहे. पण इथं काय होतं, if we pass current through the PN junction diode, then it emit light. Hence it is called as LED. In our home appliances, or we say in home we uses LED bulbs. These LED bulbs works on the same technology. म्हणजे आपण घरामध्ये जे LED बल्ब वापरतो ते या सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीवरतीच बेस झालेले आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की ते लाईट इमिटिंग डायोड्सच त्याच्यामध्ये असतात. तर आता these LED bulbs uses less power. Their size is small. Also they are long durable and cost effective. म्हणजे LED बल्ब्स वापरण्याचे हे फायदे आहेत की त्यांचा एकतर आकार लहान असतो, शिवाय कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे किंमतीच्या मानानं किंमत आपण म्हणूया चीप किंवा कमी असते किंमत, कॉस्ट इफेक्टिव्ह. अल्सो इट हॅज लॉंग पिरियड म्हणजे लॉंग ड्युरेबल, जास्त कालावधी जास्त दिवस LED बल्ब्स टिकतात. आणि शिवाय इट कंझ्युम्स लेस पॉवर. ठीक आहे, म्हणून आपण LED बल्ब्स वापरतो. सेकंड टाइप इज फोटोडायोड. In case of photodiode, if light incident on that PN junction diode, then it conducts, means electricity flows through the circuit. So here about the photodiode. Next one is bipolar junction transistor. Here instead of one junction, one PN junction, more PN junctions are used. म्हणजे आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसमध्ये PN जंक्शन हा एक बेसिक ब्लॉक आहे असं सुरुवातीलाच सांगितलं. मग काही इन्स्ट्रुमेंट्समध्ये किंवा काही डायोड्समध्ये एक जंक्शन असेल किंवा काहीमध्ये एकापेक्षा जास्त जंक्शन असू शकतात. आता इथे जे आपण बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर घेतोय, इथे 2 PN जंक्शन वापरलेले आहेत. And this bipolar junction transistor has 2 PN junctions but 3 terminals. Okay, so this bipolar junction transistor, or we say BJT, or bipolar junction transistor has 2 types, PNP first one is, and second one is NPN. म्हणजे हे जे ट्रान्झिस्टर्स आहेत 2 प्रकारचे आहेत, PNP आणि NPN. आपण बघू शकतो इथे 2 जंक्शन्स, PN आणि हा दुसरा NP. इथे हा NP आणि हा PN.
म्हणजे हे असे 2 जंक्शन्स आहेत आणि 3 टर्मिनल्स असतात ट्रान्झिस्टरला, म्हणून तर त्याचं नाव आहे ट्रान्झिस्टर. बाय हिअर करंट फ्लोज ड्यू टू इलेक्ट्रॉन्स ऑल्सो होल्स अँड these transistors are used for many functions. Okay, now next one is integrated circuits. आता ह्याचं नावच आहे इंटिग्रेटेड सर्किट्स. मीन्स इट हॅज नंबर ऑफ PN junctions, number of transistors, hundreds of PN junction diodes and hundreds of ट्रान्झिस्टर्स. हेन्स इट इज कॉल्ड ॲज इंटिग्रेटेड सर्किट्स. म्हणजे खूप सारे सर्किट्स आपण याच्यातून तयार करू शकतो, कारण याच्यामध्ये कित्येक PN जंक्शन्स असतात, शिवाय ट्रान्झिस्टर्स पण असतात. ठीक आहे. आणि या इंटिग्रेटेड सर्किट्सचा वापर सगळ्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये केलेला आपल्याला दिसतो. नेक्स्ट वन इज सॉलिड स्टेट लेझर. आपल्याला लेझर माहिती आहे. लेझरचा लॉंग फॉर्म आहे लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिटेड रेडिएशन. आणि दिस सॉलिड स्टेट लेझर इज अ स्पेशल टाईप ऑफ LED. म्हणजे एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा लाईट तो सॉलिड स्टेट लेझर इमिट करत असतो. इट ऑल्सो हॅज सेमीकंडक्टर PN जंक्शन सेमीकंडक्टर. Okay, so these are the applications of the semiconductors and PN junction diodes. We can change the concentration of dopants. म्हणजे या ठिकाणी PN junction फॉर्म करत असताना जे डोपंट आपण ॲड करणार आहोत सेमीकंडक्टरमध्ये, त्या डोपंटचं जर कॉन्सन्ट्रेशन आपण चेंज केलं अकॉर्डिंग टू द फंक्शन, तर आपल्याला वेगवेगळे डिव्हायसेस पण मिळू शकतात आणि वेगवेगळे ॲप्लिकेशन्ससुद्धा मिळू शकतात. ओके, नाव we will take another article, thermistor. Thermistor is a combination of 2 words. Say thermal resistor. Combination of 2 words, thermistor. It is a temperature sensitive device. Means a very small change in the temperature causes large change in the resistance. ठीक आहे. म्हणजे थर्मिस्टर हा टेम्परेचर सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे आणि थोडासा जरी टेम्परेचरमध्ये चेंज झाला तरी लार्ज चेंज होतो रेझिस्टन्समध्ये. आणि मग याच्यामध्ये सुद्धा सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. आणि थर्मिस्टरचे पण मग 2 प्रकार पडतात. फर्स्ट थर्मिस्टर इज PTC and another one is NTC. आता PTC आणि NTC, the long form of this positive temperature coefficient, negative temperature coefficient. In the chapter electric current through conductors, you have studied about the alpha. Alpha means the temperature coefficient of resistance. आणि अल्फाचा फॉर्म्युला आहे अल्फा इज इक्वल टू R2 मायनस R1 अपॉन R1 इंटू T2 मायनस T1. ठीक आहे. म्हणजे हा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. जर या अल्फाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली देन इट इज कॉल्ड ॲज PTC, means positive temperature coefficient thermistor. If the value of this alpha is negative, then it is called as negative temperature coefficient resistance. ठीक आहे. आता या ठिकाणी हा जो NTC थर्मिस्टर आहे, it is used in temperature sensors or temperature control systems, while the PTC are used in reusable fuses to control the current through the circuit. म्हणजे PTC आणि NTC यांचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत इंडस्ट्रीजमध्ये. आणि अल्फाच्या व्हॅल्यूजवरती PTC आणि NTC अवलंबून आहे. जर आपण अल्फाची व्हॅल्यू बघितली इन केस ऑफ NTC आणि इन केस ऑफ PTC, इन केस ऑफ PTC इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर देन रेझिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. जर टेम्परेचर इन्क्रीज केला तर रेझिस्टन्स पण जर इन्क्रीज होत असेल तर तिथं PTC असणार आहे. आणि याचा जर आपण ग्राफ बघितला आहे थर्मिस्टरचा इन केस ऑफ PTC, देन इट विल बी लाईक दिस.
म्हणजे अल्फाची व्हॅल्यू इथं पॉझिटिव्ह येणार आहे. इन केस ऑफ म्हणजे हा जो ग्राफ आहे तो आपण टेम्परेचर आणि रेझिस्टन्सच्या अगेन्स्ट घेतलेला आहे. इन केस ऑफ NTC as we increase the temperature its resistance decreases, म्हणून तर अल्फाची व्हॅल्यू निगेटिव्ह येते. मग हा ग्राफ असा असणार आहे. जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसा रेजिस्टन्स हा डिक्रीज होणार आहे इन केस ऑफ NTC. नाव दिस टाईप ऑफ थर्मिस्टर्स दे आर मेड फ्रॉम metal oxides of semiconductors. They have different shapes like beads, rods or discs. Okay, and also they have so many applications because small change in the temperature it causes large change in resistance. आणि त्यामुळं जर एखाद्या एरियाचं छोटा जरी एरिया असेल आणि त्या छोट्या एरियामध्ये जरी टेम्परेचर चेंज झालं तरीसुद्धा हा थर्मिस्टर रेजिस्टन्समध्ये बदल आपल्याला दाखवतो आणि टेम्परेचर चेंज आपण रेकॉर्ड करू शकतो. शिवाय या थर्मिस्टरचा साईज पण स्मॉल असल्यामुळे हे शक्य होतं. ओके, सो इन टुडेज सेशन वी डिस्कस्ड अबाउट the static and dynamic resistance of PN junction diode, also the applications of semiconductors and the PN junction diodes or say PN junctions, and the last one is the thermistor. Okay, thank you.